हॅलो 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 माझा आवाज येते का तुम्हाला ऐकू? कॉमेंट करून सांगा मला. जय भीम. आवाज येतो का? आवाज येत असेल तर कॉमेंट करून सांगा मला. जय भीम. आवाज येतो का? आवाज येत असेल तर सांगा. हां, थँक्यू. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर लाईव्ह येण्याची मला परत तिसऱ्यांदा संधी मिळाली, म्हणून मी बहुजन संघटक या फेसबुकच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः आमचे सन्मित्र राहुल खांडेकर सरांना आम्ही विशेष असे धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आज मला या ठिकाणी आदिवासी उत्थान आणि आंबेडकरी चळवळ हा विषय घेऊन बोलायचा आहे. या विषयाला हात घालण्याच्या पूर्वी मी सर्व या ठिकाणी माझं जे भाषण ऐकत आहे लाईव्ह त्या सर्वांना जय भीम, जय बिरसा. आदिवासी उत्थानाच्या संबंधाने बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये चर्चा होत असतात. आदिवासीही करत असतात. आदिवासीतरही या संबंधाने वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून ते चर्चा करत असतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आदिवासीच्या विकासाचा विचार करणे किंवा आदिवासीच्या विकासाच्या संबंधाने चिंतन मांडणे ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटतं, आणि या अनुषंगाने फार कमी लोक विचार करतात. भारतीय संविधानामध्ये आपण बघतोय की जे काही रिझर्वेशन दिलं 340, 41, 42 या रिझर्वेशनच्या संबंधाने ओबीसीचा तर विचार होतोच, पण रिझर्वेशनच्या संदर्भाने SC ST असा वारंवार विचार होतो. म्हणजे आंबेडकरी समाज आणि आदिवासी समाज हे भावंड आहे अशा प्रकारचा विचार आपला दिसतो. मग अशा या सगळ्या वातावरणात आपण बघतोय भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यानंतर या तिन्ही समाजाला, ओबीसी मधल्याही मागासवर्गीय लोकांना, आदिवासींनाही आणि दलितांनाही, शेड्यूल कास्टलाही सवलती मिळाल्या, आणि त्या परीने ह्या सगळ्या समाजाने या भारतीय संविधानामध्ये जे काही प्रोव्हिजन झाल्या विकासाच्या त्याचा फायदा घेण्याचा काम या समाजाने केलेलं आहे. परंतु आपण पाहतोय की आदिवासीच्या संबंधात एक वेगळं वातावरण दिसतं किंवा वेगळी एक वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या समाजाचा व्हावं तितका विकास झालेला नाही. संविधानात सवलती तर सारख्याच मिळालेल्या आहे. म्हणून ह्या विषयाला हात घालत असताना किंवा विषयावर विचार मांडत असताना
मला विकासाच्या संबंधाने काही बेसिक गोष्टी तुमच्यापुढे ठेवाव्याशा वाटतात. संविधानाने जरी आम्हाला विकासाची संधी दिली असली तरीही आम्ही त्या संधीचं सोनं किती केलं किंवा ती आम्हाला संधी किती समजली यावर देखील आमच्या विकासाचा गाडा या विकासाचं एकूणच तत्व अवलंबून असतं. विकासाचं एकूणच एक प्रिन्सिपल अवलंबून असतं हे आपलं पाहायला मिळतं. म्हणून आदिवासीचं उत्थान म्हणत असताना भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला मिळालं त्याचा आदिवासींनी किती फायदा घेतला, आपलं उत्थान किती करून घेतलं हा मोठा विषय आहे. परंतु तुमच्या नावावर काहीतरी आदिवासींच्या नावावर काहीतरी संविधानामध्ये आहे आणि त्याच्या साहाय्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे, पुढे जायचं आहे, आर्थिक विकास करायचा आहे, सामाजिक विकास करायचा आहे, शैक्षणिक विकास करायचा आहे, राजकीय विकास करायचा आहे, या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं आहे. हजारो वर्षे आपण जंगल जिव्हारात राहिलो आहे, आपलं शोषण झालं आहे, आपल्याला विकासाची संधी मिळाली नाही, प्रत्येकच युगात आपलं शोषण झालेलं आहे, आपल्यावर हल्ले झाले आहे, आपल्याला राक्षस दैत्य दानव म्हणून हिणवल्या गेलेलं आहे. परंतु पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर जे संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर आम्हाला विकास करण्याची संधी मिळाली. विशेषतः आम्ही किती विकास केला याचा लेखाजोखा मांडणं आवश्यक आहे आणि विकास झाला नसेल तर याला कोण जबाबदार आहे याचाही समाचार घेतला पाहिजे, याचंही विश्लेषण आम्ही केलं पाहिजे. विकास झाला ना त्याला समाज जबाबदार आहे किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारल्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी आम्ही पाठवतो आमच्या विकासाचं ते चॅम्पियन्स असतात, त्यांनी आम्हाला काही मिळून दिलं नाही का किंवा आम्ही कुठे कमी पडलो, या सगळ्या गोष्टीचा विचार, सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. कारण 21व्या शतकाच्या आपण पहिल्या चरणामध्ये वावरत असताना आदिवासीची अवस्था फार वाईट आहे. परंतु हे सगळं पाहत असताना आदिवासीच्या विकासाच्या संबंधाने बोलत असताना आंबेडकरी चळवळ हाही विचार आपण करायचे की आंबेडकरी चळवळीचं आदिवासीच्या विकासासाठी किंवा आंबेडकरी विचार आयडिओलॉजी आहे त्या आदिवासी विकासासाठी त्या विचाराचं किती योगदान आहे या पार्श्वभूमीवर या पर्स्पेक्टिव्हमध्ये आम्हाला विचार करायचा आहे. मग आदिवासींना पुढे जायचा, विकास करून घ्यायचा आहे असं एक साधारण डॉक्ट्रिन्स, एक साधारण इश्यू आपल्या डोळ्यापुढे ठेवून यावर बोलू लागलो तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. संविधानात तर आम्हाला दिलंच आहे, ठीक आहे, पण त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीसाठी काही केलं होतं का किंवा आदिवासीच्या संबंधाने काही विचार मांडले होते का? हे आदिवासी देखील या देशातले वंचित आहे, शोषित आहे, पीडित आहे, निर्वासित आहे किंवा विस्थापित आहे असं त्यांना वाटलं का? की त्यांनी त्यांच्या एकूणच अनेक त्यांचे जे काही व्हॉल्यूम्स आहे त्यामध्ये कुठे विचार मांडला का? याही गोष्टीचा अभ्यास आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी केला पाहिजे आणि आदिवासींनी खरंच हे सगळं समजून घेतल्याशिवाय आम्हाला आमच्या विकासाचे सूत्र सापडणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार प्रसिद्ध विधान आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. या विधानाचा याचा जो अर्थ आहे आंबेडकरी माणसाने समजून घेतला आणि तो बंड करून उठला. त्याला समजलं की मी गुलाम होतो आणि मी या भूमीचा मालक होतो आणि मला गुलाम बनवण्यात आलं, मला अस्पृश्य बनवण्यात आलं. परंतु
या निसर्गदत्त गोष्टी आहे ज्या या देशामधल्या, किंवा मानवी अधिकार आहे, विकास करण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून स्वतंत्र आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार आहे, या देशामध्ये आम्हाला नव्हता. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब उदयानंतर हा समाज पेटून उठला आणि त्याला या समाजाला समजलं की आम्ही आता संघर्ष केला पाहिजे. पण आदिवासी माणसाला अजूनही ते समजलं नाही, त्याला त्याच्या गुलामीची जाणीव झाली नाही. काय असते की एखाद्या समाजसमूहाला मागे ठेवायचं असेल, त्याला गुलाम बनवायचं असेल, तर त्याचं जे वरचा मजला असतो, जे डोकं असतं, ते हा साळुंके म्हणतात की आमच्याच धडावर आमचे शिर असले पाहिजे. मग अशा समाजाला, एखाद्या समाजाला गुलाम बनवायचं असेल तर त्या समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या इतकं आंधळं बनवून टाकायचं, इतकं अंधश्रद्धेत गुरफटून टाकायचं, इतकं अशा प्रकारे आत्मसंतुष्ट बनवायचं, किंवा त्याला अशा पद्धतीनं त्या भक्ती पूजा पाठात गुरफटवायचं, मग त्याला त्याचं दारिद्र्यच भूषणावं वाटायला लागतं. अशा प्रकारचं आदिवासी समाजाचं झालं आहे, मोठ्या प्रमाणात झालं आहे. म्हणून या समाजाला गुलाम आहोत आपण याची जाणीव नाही झाली. मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं का या संदर्भात? काही आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक, छोटंसं पुस्तक आहे, 1936 मध्ये त्यांचं एक भाषण होतं. लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळापुढे 36चं भाषण होतं. दुर्दैवाने ते भाषण त्या ठिकाणी झालं नाही. मग नंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या खर्चाने ते भाषण पुस्तकाच्या स्वरूपात पाठवलं, म्हणजे लोकांपर्यंत पाठवलं, ते प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या, छोट्या पुस्तकाच्या 8व्या प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णतः आदिवासीबद्दल लिहिलेलं आहे. एक प्रकरणच आदिवासीबद्दल, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर, संविधानाची निर्मिती होण्याच्या अगोदर, ॲनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर 8वं प्रकरण पूर्णतः आदिवासीसाठी डेडिकेट करतात. आदिवासीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते या ठिकाणी मांडणी करतात. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी मांडलं आहे, परंतु हे प्रकरण पूर्ण आदिवासीसाठी त्या ठिकाणी ते मांडणी करतात आणि सांगतात की आदिवासी या ठिकाणी ॲबोरिजिनल जे ट्राईब्स आहेत, या ॲबोरिजिनल ट्राईबला वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये, म्हणजे मोगलांच्या किंवा मुस्लिमांच्या राजवटीमध्ये, इंग्रजांच्या राजवटीमध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणून त्यांची अवहेलना झाली, त्यांचं शोषण झालं, त्यांना जंगलात हाकलून दिलं, त्यांची अनेक लोकांची, त्यांच्या नेत्यांची हत्या झाली, त्यांना म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित केलं. हे सगळं या देशातल्या हिंदू नेत्यांना समजत नाही का? ते काही करणार आहेत का या लोकांसाठी? अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ॲनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात त्या 8व्या प्रकरणात मांडलेला आहे. मग ते प्रकरण सगळं झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वेगळ्या वेगळ्या, म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि या पार्श्वभूमीवर आदिवासीचा विकास किंवा आदिवासीचं उत्थान हे समजून सांगत असताना किंवा समजून घेत असताना या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण बघतोय की भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगळ्या वेगळ्या समाज समूहासाठी वेगळ्या वेगळ्या चळवळी आपण पाहतोय की शेतकऱ्यांसाठी त्यांनी चळवळ केलेली आहे, स्त्रियांसाठीची चळवळ केलेली आहे,
कामगारांसाठी, गिरणी कामगारांसाठी त्यांची चळवळ आहे, आणि दलित लोकांसाठी तर आहेच, काही तो वादच नाही. पण आदिवासींचं हे सगळं या देशातलं एकूण सामाजिक चित्र अभ्यासताना, सामाजिक इतिहासाचा अभ्यास करत असताना, इथल्या बहुजन समाजाचं शोषण करणारी व्यवस्था कुठून निर्माण झाली, कुठल्या धर्मशास्त्रातून निर्माण झाली, याचा अभ्यास करत असताना आणि त्याची मांडणी करत असताना, जगापुढे मांडत असताना आदिवासीचे अनेक संदर्भ त्यांना सापडले आणि त्यांनी वारंवार हे सगळं बोलून दाखवलं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 5-6 मेला एक मुंबईमध्ये एक ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं एक संमेलन घेतलं होतं. 1900 हे संमेलन 45चं आहे. 1945च्या संमेलनामध्ये म्हणजे राज्यघटना निर्माण व्हायची होती. या परिषद घेतली. या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आदिवासींचा विषय घेणार होते, परंतु काही कारणास्तव तो विषय ड्रॉप झाला. पण त्यांनी आदिवासीचे संबंध आणि विचार या ठिकाणी मांडले. ते म्हणतात की या देशामधल्या ॲबोरिजिनल ट्राईब्सचा, म्हणजे इथल्या आदिवासींचा विकास जर करायचा असेल तुम्हाला, तर कशा प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत असा विचार त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. ते म्हणतात की आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, आफ्रिकेच्या देशामधली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि तिथे इंग्रजी सत्ता होती, तिथल्या इंग्रजांनी तिथल्या आदिवासीसाठी स्टॅट्युटरी कमिशन्स नेमले होते. संविधानिक त्या ठिकाणी आयोग नेमले होते, आणि त्या आयोगाच्या माध्यमातून, त्या महामंडळाच्या माध्यमातून आदिवासीचा विकास त्या ठिकाणी आफ्रिकेत केला जात होता. बाबासाहेब आंबेडकरांनी या आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनच्या अंडरमध्ये तिथल्या आफ्रिकन आदिवासीचा विकास कशा प्रकारे केला जातो त्याची आठवण देऊन इथे इंग्रजी सरकारला आणि इथल्या काँग्रेसी नेत्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारचे स्टॅट्युटरी कमिशन्स भारतामध्ये निर्माण करा, आणि त्याच्या माध्यमातून त्या कमिशनच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करा. हे सगळं केल्यानंतर आपण पाहतोय किंवा जेव्हा संधी बाबासाहेबांना मिळाली या सगळ्या व्यापातून, तर प्रत्येक समाज समूहासाठी ते बोलत होते, त्यांच्या विकासाचे आणि उत्थानाचे विचार मांडत होते. तशाच पद्धतीने आदिवासीच्या संबंधाने त्या ठिकाणी त्यांनी 1945 मे महिन्यातल्या 2 दिवसाच्या त्या परिषदेमध्ये मांडले. परंतु आपण बघतोय की ठक्कर बापा, A.V. ठक्कर बापा हे काँग्रेसमध्ये काम करत. ते गांधीजींच्या छत्रछायेखाली राहत होते, आणि गांधीजींना त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आदिवासींचं नेतृत्व करा. मग लगेच ठक्कर बापांनी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते की आदिवासींसाठी अशा प्रकारच्या योजना भारतामध्ये निर्माण कराव्यात आणि आदिवासीचा विकास करावा. बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी ठक्कर बापांनी 17 मेला 1945 17 मेला बाबासाहेबांच्या विरोधात त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक पत्र लिहिलं आणि सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी, यापूर्वी मी बोललो या संदर्भात, की बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींच्या संबंधात काही विचार करू नये, त्यांनी त्यांचं पाहावं. मग पुन्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एवढं मोठं काम करतात ठक्कर बाप्पा, त्यांनी 20 वर्षात या ॲबोरिजिनल ट्राईबमधून एखादा माणूस ग्रॅज्युएट केला का दाखवा. एखादा माणूस ग्रॅज्युएट केला का आम्हाला सांगावं त्यांनी. आणि ठक्कर बापांकडे उत्तर नव्हतं, त्यांनी एकही माणूस ग्रॅज्युएट केला नव्हता. ठक्कर बापांना आदिवासीचं नेतृत्व का दिलं याच्या मागे फार मोठं षडयंत्र होतं, ते काँग्रेस पक्षाचं. कारण काँग्रेसला असं वाटत होतं की आदिवासी माणसं, आदिवासी समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे नाही गेला पाहिजे. आदिवासी समाजाने बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मानलं नाही पाहिजे.
म्हणून ठक्कर बापांना आदिवासी अलग काढा आणि या बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन किंवा बाबासाहेब आंबेडकरांची एकूण चळवळ एकाकी पाडा, अशा प्रकारचं या देशामध्ये काँग्रेसचं षडयंत्र होतं, एक मेकॅनिझम होतं, एक डिझाईन होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकर इतक्या छोट्या मनाचे नव्हते. कारण आपण पाहतोय जेव्हा संविधान निर्माण झालं किंवा संविधान निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हाही बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीच्या संबंधाने विचार केलाच. मग या संविधान सभेमध्ये आदिवासीचे फार मोठे प्रतिनिधी, फार विद्वान असे प्रतिनिधी जयपाल सिंग मुंडा देखील त्या ठिकाणी होते. जयपाल सिंग मुंडा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये भरपूर चर्चा व्हायची. मी त्यांच्या चर्चेमधला एक प्रसंग सांगतो आणि पुन्हा आपल्या विषयाकडे येतो. तर आमचे काही लोक बरेचसे म्हणतात, आदिवासी लोक जे काही आमचे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकूण चळवळ न समजलेले किंवा समजून न समजल्यासारखं दाखवणारे किंवा आमची एक वेगळी भूमिका किंवा आमचं एक वेगळी आयडेंटिटी, आम्ही एक वेगळे आहो असं दाखवणारे आणि आदिवासीची दिशाभूल करणारेही काही भरपूर लोक आमच्या समाजामध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीवर अन्याय केला, आदिवासी समाजावर अन्याय केलेला आहे. तो अन्याय असा केला आहे की आदिवासींना भारतीय संविधानामध्ये आदिवासी नाही म्हटलं. आणि मग ते हवाला देतात जयपाल सिंग मुंडांचा. ते म्हणतात की जयपाल सिंग मुंडा वन ऑफ दी मेंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असताना देखील जयपाल सिंग मुंडाने भरपूर मागणी केली की आम्हाला आदिवासी म्हणून त्यामध्ये टाका. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि शेड्यूल ट्राईब असं म्हटलं. आणि ट्राईब हे आमच्या गुलामीचं द्योतक आहे, आमच्या गुलामीचं प्रतीक आहे, अशा प्रकारचा विचार आमचे आदिवासी साहित्यिक, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते, नेते, राजकीय नेते मांडतात आणि आदिवासी समाजाची आजही दिशाभूल करतात. जसं त्या काळी काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांपासून आदिवासी फुटला पाहिजे किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आदिवासींनी मांडले नाही पाहिजेत, बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य नाही केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक षडयंत्र त्या ठिकाणचे काँग्रेसच नाही सगळेच पक्ष करत होते. आज देखील आदिवासीमधले राजकीय नेते, आदिवासीमधले साहित्यिक विचारवंत आणि आदिवासीमधले सामाजिक कार्यकर्ते देखील करताना दिसतात. आणि ते सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आदिवासींना आदिवासी म्हटलं नाही. आणि जयपाल सिंग मुंडा वारंवार विचारायचे की आम्हाला आदिवासी का म्हणत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देऊ शकत नव्हते, ते मम राहायचे, बाबासाहेब आंबेडकरांना उत्तरच येत नव्हतं. अशा प्रकारचा भ्रम, अशा प्रकारचा खोटा प्रचार आमच्या आज हयात असलेले काही तथाकथित कार्यकर्ते आणि विचारवंत आदिवासी समाजामध्ये पसरवतात आणि आदिवासी समाजाची दिशाभूल करतात. परंतु तुम्हाला मी पुराव्यानिशी सांगतो की सुरुवातीला जयपाल सिंग मुंडाने अशी मागणी केली होती, शेड्यूल ट्राईब्स हे टाकू नका असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी कशाची मागणी केली होती? त्यांनी आम्हाला ॲबोरिजिनल ट्राईब म्हणून टाका किंवा ॲबोरिजिनल म्हणून आम्हाला त्या ठिकाणी संविधानामध्ये आमचं नोटिफाईड झालं पाहिजे, आमचं रजिस्टर्ड झालं पाहिजे ॲबोरिजिनल म्हणून. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एका सभेमध्ये त्यांना त्या संविधान सभेमध्ये एका प्रसंगी समजून सांगितलं आहे की हे जर ॲबोरिजिनल टाकलं तर त्याचे संभाव्य धोके काय आहेत पुढे. आणि मग जयपाल सिंग मुंडाने ते मान्य केलं आणि तेव्हापासून तो प्रश्न त्यांनी पुढे आणला नाही आणि मग ते शेड्यूल ट्राईब्स हे त्यांनी ते मान्य केलं. परंतु आमचे नेते किंवा आमचे साहित्यिक सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर अन्याय केला आणि मग खोटं नाटं सांगतात की संविधान सभेच्या या खंडामध्ये असं आहे. परंतु ही गफलत मित्र हो कोण केली असेल, तर ही गफलत केलेली आहे
काँग्रेसच्या लोकांनी किंवा संविधान सभेमध्ये असल्या इतर सदस्यांनी केली आहे. आणि संविधान निर्मितीच्या काही सरकार आले काँग्रेसचे वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये, त्यांनी अनुवादाच्या गफलती केल्या, चुकीचे अनुवाद केले आणि आदिवासींना त्यांचं जे ओरिजिनल संविधानामध्ये ती मांडणी होती त्यापासून दूर नेलेलं आहे. 5 सप्टेंबर 1949 साली संविधान सभेची एक सभा झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून होते, तर ते होतेच त्या ठिकाणी. बाबासाहेब आंबेडकर देखील त्या संविधान सभेमध्ये होते. मी आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी समाजाच्या उत्थानाचा विचार मांडत असताना ही पार्श्वभूमी आवर्जून सांगतो यासाठी, कारण ज्या समाजाला इतिहास माहीत नसतो तो समाज इतिहास घडवू शकत नसतो. म्हणजे तो विकासाचा इतिहास असो, तो राजकीय इतिहास असो किंवा सामाजिक इतिहास असो, हा घडवायचा असेल तर त्याला त्याचा भूतकाळ माहीत होणं आवश्यक असतं, त्याला पार्श्वभूमी माहीत होणं आवश्यक असतं. म्हणून 5 सप्टेंबर 1949 साली जे संविधान सभेची एक मीटिंग झाली, सभा झाली, त्यामध्ये शेड्यूल ट्राईब या शब्दावर किस पाडण्यात आला. याचं इंटरप्रिटेशन, याचा अनुवाद कसा चुकीचा झाला. आणि मला आनंद होतो की मी 10 वर्षापासून हे सगळं मांडतोय. जयपाल सिंग मुंडा त्या ठिकाणी म्हणाले की शेड्यूल ट्राईब या ट्राईबचा अर्थ तुम्ही आदिवासी का बरं केला नाही. बाबासाहेबांना देखील तोच अर्थ अभिप्रेत होता. तर संविधान सभेतील घनश्याम गुप्ते नावाच्या सदस्यांनी त्याचा अर्थ कसा केला माहिती आहे. शेड्यूल अनुसूचित वनजाती, पहिल्यांदा आदिवासीला काय म्हटलं गेलं पाहिजे त्यांनी, त्या बघा त्यांनी काय म्हटलंय की ट्राईबचा अर्थ वनजाती केला. जयपाल सिंग मुंडा म्हणाले की वनजाती नाही आदिवासी करा, त्यांनी मान्य नाही केलं. त्याच्यानंतर त्याने ठीक आहे वनजाती म्हणणार नाही आम्ही तुम्हाला, मग त्यांनी जनजाती केला त्याचा. पण तेव्हाच राजेंद्र प्रसाद बसून होते त्या ठिकाणी, म्हणले की बिहारमध्ये एक आदिम जमाती किंवा आदिम जाती असा एक शब्द आहे तो घ्यावा का आपण. मग एक वनजाती, एक जनजाती, तिसरा आदिम जाती, आणि आता माहीत नाही आदिवासी या ट्राईबचा आदिवासी अनुवाद करणं आवश्यक होता की करणं भाग होता. आता त्याचा जमाती केला. कोण केला याचा अनुवाद जमाती, हे काही समजायला मार्ग नाही. शेड्यूल ट्राईब याचा अर्थ मित्र हो अनुसूचित आदिवासी असाच होतो, परंतु इथल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक त्याचा अर्थ चुकीचा केला. त्याचा वनजाती केला, जनजाती केला, आणि त्याच्यानंतर आदिम जाती केला, आता जमाती केला. याची गफलत झाल्यानंतर आदिवासीचं नुकसान कसं होतं याचं फार मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आदिवासीचा विकास करायचा म्हणजे काय, तर आदिवासीकडे जे काही पारंपरिक विकासाची साधनं आहे, संसाधनं आहेत, ते मर्यादित आहे. शेती, जल, जंगल, जमीन असं म्हणतो आपण, पण हे काही राहिलं नाही. मग विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे की संविधानाच्या माध्यमातून जे काही प्रोव्हिजन आदिवासीसाठी निर्माण करून दिलेले आहेत, शिक्षणाची सुविधा असेल किंवा NGOच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या कुटीरोद्योग करण्याची संधी असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्या वाट्यावर जो कोटा आहे तो त्याला मिळतो का, नोकरीतला त्याचा सहभाग आहे त्याचा कोटा आहे त्याला मिळतो का, की त्याचा तो कोटा कोण लुटून नेतो का, याचा विचार करणे म्हणजे विकास करणे. आणि ते हे सगळे विकास करण्यासाठी तो कोटा मिळून देणे म्हणजे त्याचं उत्थान करणे, त्याचा असा अर्थ होतो. परंतु मी म्हणालो की शब्दांची गफलत केल्यामुळे
आदिवासींचं कसं नुकसान होतं हे महाराष्ट्रामध्ये एक आयडियल एक्झाम्पल आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासीची जी काही सूची आली त्या सूचीमध्ये 34 नंबरवर ओरान धांगड नावाचा असा एक शब्द आहे. वेगळ्या वेगळ्या जाती आहेत, 45 आपलं 47 होते, आता 45 झाल्या, पण 34 नंबरचे जे काही जमातीचा जो गट आहे त्याच्यामध्ये ओरान धांगड आहे. ते इंग्रजीमध्ये यादी आली, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी अनुवाद कसा केला माहीत आहे का? ओरान धनगड. ओरान धनगड म्हटलं पण इथले जे काही धनगर समाज आहेत, समाजाचे जे घटक आहेत वेगळे वेगळे 24 घटक आहेत त्याच्यामध्ये, यांनी सांगितलं धनगड म्हणजे धनगर. आणि मग आदिवासीच्या सवलती घेण्यासाठी ते तयार झाले. अर्थात हे सगळं इथल्या राजकीय लोकांनी 2 समाजात लावून दिली भांडण होय. धनगरांनाही माहीत आहे ते आदिवासी नाही, कारण आपला माहीत आहे होळकरांचा इतिहास आहे. होळकरांच्या इतिहासात कुठेही होळकरांना आदिवासीचा इतिहास असं म्हटलं नाही. किंवा महात्मा फुलेंनी देखील म्हटलं आहे की हे धनगर कुणबी आहेत. महात्मा फुलांच्या समग्र वाङ्मयामध्ये आहे. शाहू महाराजांनी देखील आपण पाहतो आहे की धनगरांचा आणि मराठ्यांचा विवाह लावून दिला, पण शाहू महाराजांनी आपल्या कागदपत्रात कुठेही म्हटलं नाही आहे की आदिवासींचा आणि मराठ्यांचा विवाह. त्या धनगरांनाही माहीत आहे. पण इथल्या आपले जे काही जाणते राजे आहेत शरद पवार साहेब, त्यांनी बारामतीमध्ये हुसकून दिला हा प्रकार आणि 2 समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं आहे. हे सगळं आदिवासींनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी किती बारकाईने सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि आमच्या विकासासाठीचा एक एक शब्द किती बारकाईने आणि सूक्ष्मपणे अभ्यास करून पूर्वक त्या ठिकाणी मांडणी केली. परंतु आमच्या आदिवासी लोकांना, अलीकडच्या ज्या आमच्या राजकीय नेत्यांना, आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना हे समजत नसल्यामुळे मित्र गफलत होते आणि मग आदिवासीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काहीच केलं नाही अशा प्रकारचा अपप्रचार या ठिकाणी केला जातो. एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं शोषण होते आहे हे समजल्याशिवाय तुम्ही शोषणाच्या विरोधात बंड करत नाही. तुम्हाला हे समजलंच पाहिजे की भारतीय संविधानाने एवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत, एवढे हक्क आम्हाला दिलेले आहेत, इतक्या प्रमाणात आमच्यासाठी संविधानिक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. हे समजल्यानंतर त्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, फॅसिलिटीज आहेत, रिझर्वेशन आहे, काय जे असेल ते सगळं आमच्या विकासासाठी डगे सर, डगेताई, शीतलताई नमस्कार, जय बिरसा, हे आम्हाला आणता आलं पाहिजे, ओढून आणता आलं पाहिजे. मग याच्यासाठी, कारण तुम्हाला या देशामध्ये जरी संविधान जरी दिलं असलं तरीही आपण पाहतोय की आमच्या विकासाचा रेशिओ आहे, जो प्रमाण आहे नगण्य आहे. महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शब्दांच्या गफलतीमुळे जवळजवळ 2 लाख आदिवासींच्या नोकऱ्या गैर आदिवासींनी लुटल्या गेल्या. ही गोष्ट आजची नाही आहे. अरुण टिकेकरांनी त्या काळात म्हणजे 40 वर्षापूर्वी लोकराज्यामध्ये लेख लिहिलेला आहे की बोगस कशा सवलती घेतात. हे नागपूरकडच्या एरियात, चंद्रपूरकडच्या त्या संदर्भात लिहिलं आहे. हे का बरं घेत, म्हणजे हे सगळं असं करत होते कारण आम्हाला आमच्या हक्काची जाणीव नव्हती आणि आम्ही संघर्षासाठी तयार नव्हतो. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला ती जाणीव करून दिली आणि त्यांनी बंड केलं. हे माझ्या हक्काचं आहे. दिस इज माय सिव्हिल राईट, दिस इज माय कॉन्स्टिट्युशनल राईट, दिस इज माय कॉन्स्टिट्युशनल फॅसिलिटी, आय मस्ट एन्जॉय इट.
आय मस्ट यूज इट, अशा प्रकारचं दे असर्टेड देमसेल्फ, त्यांनी आपल्या अगदी हक्काने प्रतिपादन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पण आदिवासी माणसाला, आदिवासी नेत्याला असं मांडता येत नाही. दरवर्षी आदिवासीसाठी जे काही बजेट असतं, फार मोठा विषय आहे. करोडो रुपये आमच्या बजेटचे वापस जातात आणि सरकारकडे ते त्या ठिकाणी जमा होतात. मग आमचं बजेट यशवंतराव मुक्त विद्यापीठासाठी वापरलं जातं, आमचं बजेट उड्डाणपूल बांधण्यासाठी वापरलं जातं, आमचं बजेट जे मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरात आमचं बजेट कुठं कालव्यांसाठी वापरलं जातं आणि आम्हाला हे माहीत होत नाही किंवा आम्ही त्याचा उपयोग करत नाही. पण गुलामांना गुलामाची जाणीव झाली पाहिजे, तेव्हा ते बंड करून उठतील आणि मग ते विकासासाठी पुढे सरसावतील. पण हे सांगत असताना आणखी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, ते म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आम्ही संविधानाच्या ज्या सवलती जे मिळतात आरक्षणाच्या, त्या माध्यमातून आम्ही शिकतोय, परंतु संघटित होत नाही. संघटित का होत नाही याला अनेक कारण आहेत. दलितांमध्ये अनेक जाती आहेत तिथे जाती, पण आदिवासींच्या पूर्ण भारतामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नसेल 550 मुख्य जमाती आहेत आणि त्याच्या उपजमाती जर आपण जमा केल्या, त्याचं कॅल्क्युलेशन केलं, 1,500 अशा उपजमातीवर, आणि या सगळ्या जमातीचा कोणाचा खेटर कोणाच्या पायी नाही. विशेषतः महाराष्ट्र सोडला, फक्त महाराष्ट्र सोडला तर उर्वरित भारतातल्या, मग दक्षिणेतल्या असो किंवा नॉर्थ ईस्टमधले असो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही ते ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत, किंवा बाबासाहेब आंबेडकर त्यांना समजलंच नाही. ते आजही जे जोहार घालण्यात धन्य समजतात. बाबासाहेब आंबेडकर समजला नाही म्हणजे तुम्हाला तुमची गुलामी समजली नाही, म्हणजे तुम्हाला तुमच्या विकासाचे मार्ग समजले नाही, तुम्हाला विकास करण्याचे जे काही आयुध आहे, शस्त्र आहेत ते समजले नाही, तुम्हाला म्हणजे बाबासाहेब समजले नाही म्हणजे आंदोलन नाही समजलेलं आहे. कारण या देशामध्ये तुम्हाला तुमच्या विकासासाठी आंदोलन करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणंच आवश्यक आहे किंवा घेतलाच पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचा म्हणजे काय, बाबासाहेबांचे विचार समजून घ्यायचे आहे. विचार समजून घ्यायचे आहे म्हणजे काय, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या ऑप्रेस, डिप्राईव्ह समाज समूहांचं शोषण कुठल्या आयडिओलॉजीमुळं झालं हे समजून घ्यावं लागेल. बाबासाहेब समजून घेणे म्हणजे या देशातली शोषित आयडिओलॉजी समजून घेणे आणि या शोषित आयडिओलॉजीच्या विरोधात संघर्ष करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची एक पॉझिटिव्ह आयडिओलॉजी पण समजून घेणे, या दोन्हीही आकलनाचा समुच्चय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे निगेटिव्ह समजून घेणे आणि पॉझिटिव्ह घेऊन त्या निगेटिव्हच्या विरोधात किंवा निगेटिव्ह रिमूव्ह करण्याच्या संदर्भात पावलं उचलणे म्हणजे आदिवासी विकासाच्या दृष्टीने विकासाकडे जाणे किंवा ते विकास करणे त्याचा अर्थ होतो. उर्वरित भारतात असं कुठेही झालं नाही. महाराष्ट्रातले लोक हे सगळं करत आहे थोड्या थोड्या प्रमाणात, पण काही लोक मग आपली एक वेगळी चूल. मी बऱ्याच वेळेस बिरसा मुंडाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींचे कसे काही तत्व आपलेसे केले किंवा त्यांना अप्रिशिएट केलं असं म्हणतो, तेव्हा इतके टाळ्या वाजवतात आदिवासी की मग बिरसा मुंडा बाबासाहेब एवढे किंवा तंट्या भील बाबासाहेब एवढे किंवा खाजा नाईक बाबासाहेब एवढेच आहेत किंवा तिलका मांझी बाबासाहेबाच्याच उंचीचे आहेत, अशा प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव दिसतं. आणि आपली स्वतंत्र एक आयडेंटिटी आहे आपली, ही चांगली गोष्ट आहे.
परंतु मित्र हो, मी परत सांगतो तुम्हाला, कारण तुमच्या गुलामीचे मुळं या देशातल्या स्क्रिप्चरल टेक्स्ट जे आहेत, धर्मशास्त्र तिथे रुजलेले आहेत, तिथे दडलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये दडलेले तुमच्या गुलामीचे, तुमच्या हिनगंडाचे, तुमच्या शोषणाचे, तुमच्या सगळ्या एकूणच वाताहतीचे जे काही प्रकरण आहेत ते काढले बाहेर. आणि मग त्यांनी दलित समाजाला संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की मला पण आश्चर्य वाटतात म्हणतात, कारण आदिवासी का संघर्ष करत नाही? शिकतोय, संघटित होत नाही, कारण जमातवाद मोठ्या प्रमाणात आदिवासीमध्ये आहे. मग संघटित होत नाही कारण त्याच्याकडे आयडियॉलॉजी नावाची गोष्ट सध्या काही नाही आहे. बिरसा मुंडाच्या नावावर, तिलका मंजीच्या नावावर, तिकडे खाजा नाईकच्या नावावर किंवा राघोजी भांगरेच्या नावावर सगळी लोक एकत्र येतात. परंतु मित्र हो, तुम्हाला जर लढायचं असेल तर लढायचं, कारण हा सामाजिक लढा आहे, हा काय रक्तपाताचा लढा नाही आहे. शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरायचं नाही आम्हाला या देशामधले तुम्ही हीन आहात, तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही आमचे सेवकच म्हणून राहिले पाहिजेत, तुम्ही सबऑर्डिनेट राहिले पाहिजेत, असं सांगणारी एक आयडियॉलॉजी आजही काम करते आहे आणि तिचा विश्वास आहे. शरद पवारने आज मग एक विधान केलं आहे की आम्हाला कोरोनाची पडली आणि तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे. ही जी मंदिर एक टेम्पलॉजी म्हणतो मी, एक टेम्पलॉजी एक जी आहे मंदिर बांधण्याची किंवा एक आयडियॉलॉजी आहे त्यांची धर्मशास्त्रातून आली, ते आजही मानतात की तुम्ही सबऑर्डिनेट आहात, तुम्ही सबाल्टर्न आहात, तुम्ही मार्जिनल आहात, तुम्ही दुय्यम आहात, तुम्ही सबह्युमन आहात, तुम्ही तसेच राहिले पाहिजेत. कारण हे सगळं डिवाईन ऑर्डर आहे, हे स्वर्गाने नेमून दिलेलं आहे. या व्यवस्थेमध्ये, या ऑर्डरमध्ये तुम्हाला डवळाडवळ करण्याचा अधिकार नाही. आणि बाबासाहेबांनी हे सगळं मोडून काढलं आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि आदिवासीचं उत्थान हे मांडत असताना ह्या गोष्टी सगळ्या घ्याव्याच लागतील. आता तर बाबासाहेब आंबेडकर म्हणते की मला पण आश्चर्य वाटतं, कारण इतकं ते एंट्रेंच झालेलं आहे आमच्या. ही सगळी गतानुगतिकची जे काही आयडियॉलॉजी आहे, पराधीन डिपेंडन्सीची आयडियॉलॉजी आहे किंवा सबमिसिव्ह शरणागतीची जी आयडियॉलॉजी आहे, इतकी एंट्रेंच आमच्यामध्ये झालेली आहे की ते निघायला तयारच नाही. आणि ते निघल्याशिवाय तुम्हाला एकत्र येता येणार नाही. कारण तुम्ही जेव्हा एखादी आयडियॉलॉजी रिमूव्ह केल्यानंतर की तुमच्या मनात दुसरी आयडियॉलॉजी तुम्हाला ठेवावंच लागते, नाहीतर तुम्ही सायकॉलॉजिकल डिस्टॉर्ट होऊन जाता. आणि मग आमच्याकडे ऑलरेडी एक आयडियॉलॉजी बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि मग ते घेतल्यानंतर तुम्हाला चक्क असा प्रकाश दिसेल, उजेड पडेल तुमच्या डोळ्यासमोर की नाही, हे शोषणाचे आमचे हे सगळे फंडे या देशामध्ये या धर्मशास्त्रातून आले आहे आणि आम्ही हे केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आला आहे. परंतु इतकं एंट्रेंच झालं आहे, मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की ती सायकॉलॉजी झाली आहे आमची. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, घडलेली आहे. मी इथं म्हणजे या घरामध्ये राहायला आल्यानंतर 20 वर्षापूर्वी आलो तर त्यावेळेस मी सुरुवातीला एक पोपट आणला होता. म्हणजे मजेत एक साधं उदाहरण आहे पण ऐकलं पाहिजे. एक पोपट आणला मी, एक चौसाळाचं जंगल आमच्या बाजूला इथे, आणि ते पिलू आणल्यानंतर पिंजऱ्यामध्ये ठेवलं मी. आणि त्या पोपटाला 1-1.5 वर्ष राहिल्यानंतर तो मस्त त्याला मोठा झाला, तो आवाज करत होता, पोरं माझे मस्त बोलत होते त्याच्याशी, तोही काहीतरी बोलत होता. पण एक दिवस माझा कवी मित्र आला आणि म्हणाला, अरे यार तू इतक्या चांगल्या कविता लिहितो स्वातंत्र्याच्या आणि या पोपटाला पारतंत्र्य, हे कॉन्ट्रास्ट आहे तुझ्या वागण्यामधला किंवा हा विरोधाभास दिसतो तुमच्या शब्दामधला आणि उक्ती आणि कृतीमधला. म्हणलं आता उद्या रविवार आहे आणि उद्या या रविवारी या पोपटाचा 15 ऑगस्ट. तो हसला, तो म्हणलं काय करणार. मी म्हणलं याला सोडून देणार. पण माझे छोटे मुलं होते दोन्ही, ते म्हणले की नाही पोपट नाही सोडायचं. ते म्हणलं तुम्हाला सांगा काय पाहिजेत, संडे आहे, तुम्हाला सिनेमाला जायचं आहे, तुम्हाला चांगलं खायचं आहे, तुम्हाला CD वगैरे कॉम्प्युटरवर चांगल्या गाण्याचं आणू द्या. ते म्हणले पप्पा आम्हाला काहीच नको, आम्हाला पोपट. तरी मी त्यांचं ऐकलं नाही. पोर्चवरच्या त्या पोपटाच्या पिंजऱ्याचं दार उघडलं आणि तो पोपट त्या पिंजऱ्यातून काढला. समोर अशोकाचे वृक्ष होते, त्याच्यावर ते नेऊन सोडला पोपट मी. आणि मग घरात मी पुन्हा कॉम्प्युटर काम माझ्या खोलीमध्ये करत बसलो. अर्ध्या तासानं माझे दोन्ही मुलं उठले
आणि मी जिथं त्या याच्यावर ठेवला होता पोपट, त्याचा सोडला होता झाडावर, पाहू लागले तर पोपट त्या झाडावर नव्हता, उडून गेला होता. आणि ते उदास चेहरे करून तेव्हा ते पोरच्या पायऱ्या चढू लागले. पण चढत असताना मग मोठ्याने तो आनंद उत्सव करून नाचू लागले. म्हणाले की पप्पा पप्पा बाहेर या. मी म्हटलं काय झालं? त्या म्हणलं पोपट गेला नाही. पोपट परत पिंजऱ्यात येऊन बसलाय. कारण पिंजऱ्यातून मी जेव्हा पोपट काढला होता त्याचा दरवाजा असा वरच ठेवला होता. मी त्या झाडावर पोपट नेऊन ठेवला होता, सोडला होता, तरी तो पोपट वापस पिंजऱ्यात येऊन बसला. 1.5 वर्षाच्या पिंजऱ्याच्या सहवासामुळे पोपटाच्या पंखातले आभाळच मरून गेले होते. तो त्याचं स्वातंत्र्यच विसरून गेला होता. म्हणून मित्रो, 1000 वर्षे धर्मशास्त्राच्या पिंजऱ्यामध्ये राहणारी इथली माणसं, ते दलित असो, आदिवासी असो, ओबीसी असो, त्यांना गुलामीची इतकी सवय झालेली आहे, इतकी सवय झालेली आहे की गुलामीशिवाय त्यांना जगताच येत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचे विचार या देशामध्ये निर्माण करून ठेवले आहे. आणि ते विचार 100% दलित माणसाने स्वीकारल्यामुळे त्यांच्या जीवनात क्रांती झाली. म्हणून विदेशी समाजशास्त्रज्ञांना प्रश्न पडतात, 1000 वर्षे गुलाम असलेली माणसं इतक्या मोठ्या प्रमाणात कसं प्रगती करू शकतात? परंतु आदिवासी माणसांनी ही आयडिओलॉजी स्वीकारलेली नाही. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर आंबेडकरी चळवळ म्हणजे आंबेडकरी विचार स्वीकारावा लागेल. म्हणजे संविधानात बाबासाहेबांनी आमच्याबद्दल काही लिहिलं नाही किंवा आदिवासी नाही म्हटलं आहे. काय होणार आहे तुम्हाला आदिवासी नाही म्हटलं? मी अगोदर एका ऑडिओमध्ये हा विचार मांडला होता. मला समजा मी पाळूवाडीचा आहे, मला माझ्या वडिलांनी माझं नाव सिकंदर ठेवलं असतं किंवा अशोक सम्राट ठेवलं असतं, मला त्या आजूबाजूचे लोक मला सम्राट म्हटले असते की आदिवासी म्हणजे एक आदिवासीचा राजा म्हटले असते. नावं बदलल्याने काही होत ना. शेक्सपियर म्हणता की बट इज अ नेम. काय नावात, काय नावात बरंचसं आहे. परंतु संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल ट्राईब म्हटलं, त्याचा अर्थ कोणीही असं आंदोलन करत नाही किंवा अशी मागणी करत नाही की अनुसूचित आदिवासी म्हणा. उलट असं म्हणतात, म्हणजे आदिवासी समाजाला जे अज्ञानी समाज आहे आणि अज्ञानी समाजाच्या डोक्यामध्ये ही आयडिओलॉजी गुलामीची बसली आहे. मग दलितांच्या किंवा आंबेडकरी विचारांच्या विरोधात काही सांगितलं की बरोबर त्या आदिवासी माणसाला बरं वाटते ना. अहो, मी पुसदमध्ये जेव्हा इलेक्शनला उभं होतो 2011मध्ये, तेव्हा एका गावामध्ये गेलो तर सगळेचे सगळे म्हणाले काय हो तुम्ही त्या कोण्या पक्षाकडून उभं राहिले? म्हटलं काय झालं? ते म्हणे फार वाईट केलं मागच्या वर्षी या लोकांनी म्हटले मिरवणूक काढली आणि आपल्या घरावर नीड फेकली, आमचे घरं बाटले. म्हणजे कंडिशन पहा कशी आहे. म्हणजे आदिवासी माणसाला देखील, म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. कारण हे ठक्कर बाबांनी कबूल केलं होतं की आमचे आदिवासी दलितांना, महारांना अस्पृश्य आजही समजतात आणि मोठ्या अभिमानाने सांगितलं आहे. मी माझ्या गावामध्ये जेव्हा लागल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर जेव्हा नगरभोजन म्हणजे जेवण दिलं सगळ्या गावाला, बाजूच्या गावाला दलितचे 2-3 कुटुंब आहेत त्यांना पण बोलवलं, तर माझ्या गावातले 100% आन लोक आहेत, ते म्हणले की त्यांचा स्वयंपाक अलग करा. म्हणजे मी माझ्या समाजाची निंदा नाही करत, मी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. तुमची ही काय गोष्ट आहे माहीत आहे का? अरे तुम्ही एकमेकांना शत्रू समजून राहिले, एकमेकांना हीन समजून राहिले. खैरलांजी नावाच्या पुस्तकामध्ये तेलतुंबडेने हेच मांडलं आहे. कास्ट परसिस्टंटमध्ये हेच मानलं आहे की इथली प्रत्येक जात दुसऱ्या जातीपेक्षा मोठी समजते. ही तर आमची खास अडचण आहे. आणि ही अडचण इथल्या विषमतावादी आयडिओलॉजीच्या पथ्यावर पडते आहे. तुम्हाला संघर्ष करायचा म्हणजे काय करायचं आहे? इथली आयडिओलॉजी हाणून पडायची आहे. आणि आयडिओलॉजी हाणून पडायची म्हणजे काय करायचं आहे? तर तुमच्या डोक्यामध्ये हे कचरा भरलेला आहे, हा कचरा काढता आला पाहिजे तुम्हाला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला आश्चर्य वाटते आहे, एका पुस्तकात म्हणतात ते, एका निबंधात, की जगामध्ये गुलामी होती, सर्वत्र गुलामी होती. आणि गुलामांचे मी पाहतो म्हणतात की गुलामाच्या मोठ्या मोठ्या क्रांत्या झाल्या, त्या ठिकाणी संघर्ष केला.
की भारतातली माणसं का बरं संघर्ष करत नाहीत, किंवा भारतातली गुलामांनी संघर्ष का केला नाही, आंदोलन का केलं नाही, क्रांती का केली नाही. कारण इथे मित्र हो, अशा पद्धतीनं रुजवलेली आहे गुलामी, तुमच्या मेंदूचा भाग बनवली आहे, तुमच्या जगण्याचा तो भाग बनवली आहे, तुमच्या अस्तित्वाचा ती भाग बनवले आहे. तुम्हाला साळुंखे चिंतन या पुस्तकात मांडतात की आमच्या गुलामीच्या ज्या गोष्टी आहे आम्हाला भूषण वाटतात ना, भूषण वाटतात. कारण खेड्यामध्ये जे काही सगळे श्रावण महिना पुढे आहे, आता येणाऱ्या 1-2 दिवसात जे पारायणं असतात तेच आमचे जे काय आदर्श पुरुष होते, राक्षस दैत्य दानव, त्यांच्या विरोधातले हे सगळे ग्रंथ मोठ्या म्हणजे अभिमानानं ते वाचतात आदिवासी लोक आणि त्याचा गौरव करतात. म्हणून मित्र हो, तुम्हाला विकास करायचं असं लक्षात घ्या, माणूस जागा झाल्याशिवाय, जागा होणे म्हणजे डोळे उघडणे, तुम्हाला डोळे उघडल्याशिवाय उजेड दिसणार नाही, सूर्य दिसणार नाही. डोळे उघडणे म्हणजे काय? डोळे उघडणे म्हणजे सत्य आणि असत्यामधला फरक समजून घेणे, हित आणि अहित यामधला फरक समजून घेणे, शत्रू आणि मित्र कोण आहे हे ओळखणे, विनाश आणि विकास यामधला फरक समजून घेणे, मानवता आणि अमानुषता यामधला फरक समजून घेणे, अधिकार आणि गुलामी यामधल्या दरीला बुजून टाकणे म्हणजे विकास आहे. म्हणजे चांगल्या अंगावर कपडे घातले, मी म्हणत असतो नेहमी, बरंच सांगत असतो, चांगल्या अंगावर कपडे घातलेले आहे, मोठ्या बंगल्यात गेलो आहे म्हणून सुधारलो का आम्ही, दुरुस्त झालो का आम्ही? आमचं डोकं जंगलातलंच आहे तिथलंच. कारण जोपर्यंत विचार करण्याची पद्धत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या विकासाचे मार्ग सापडणार नाहीत. आम्हाला आमच्या विकासाच्या मार्गातले जे धोंडे आहेत, जे स्पीड ब्रेक आहे, कोणं उभे केले कोणं टाकले हे समजणार नाही आणि हे समजून घ्यावं लागेल. आणि हे सगळ्या गोष्टीचं मूळ या देशातली धर्मव्यवस्था आहे. मी पुन्हा सांगतो, बरेचसे लोक सांगतात निसर्ग धर्म, निसर्ग धर्म, ओरडतात लोक. माझ्या तोंडामध्ये काही असे हार्श शब्द येतात. काय असतं रे बाबा हा निसर्ग धर्म? काय नेमका असतो निसर्ग धर्म? बुद्धाने धम्म निर्माण केला. बुद्ध तर जंगलातूनच फिरले सगळे. बुद्धापेक्षा जास्त तुम्हाला जंगलाचं ज्ञान होतं का? मग त्यांनी निसर्ग धर्म का म्हटला नाही? मोहम्मद पैगंबर वाळवंटात फिरले, तिथं प्रचंड वाळूचे वादळे यायचे, पाणी नाही भेटायचं, अन्न नाही भेटायचं, निसर्ग कोपायचं त्याच्यावर. मग पाणी जर भेटलं तर किती फार त्यांना अप्रूप वाटे, फार आनंद होय. मग त्यांनी तर निसर्गावर खूप प्रेम होतं त्यांनी. मग त्यांनी निसर्ग आपल्या धर्माला निसर्ग धर्म का मानलं नाही? येशू ख्रिस्त देखील त्यांनी आपल्या ख्रिश्चॅनिटीला निसर्ग धर्म का म्हटलं नाही? हिंदूंनी निसर्ग धर्म का म्हटलं नाही? तुम्हालाच फार निसर्ग समजला का? म्हणजे या सगळ्या धम्म असेल, ख्रिश्चॅनिटी असेल किंवा हिंदू धर्म असेल, यांनी कुठेही आपल्या धर्माला निसर्ग धर्म म्हटलं नाही. कारण धर्म ही एक आयडिओलॉजी असते मित्र हो. संस्कृतीची व्याख्या हुमायून कबीर करतात. संस्कृतीची व्याख्या हुमायून कबीर म्हणतात, सिव्हिलायझेशन, कल्चर इज इफ्लोरन्स ऑफ सिव्हिलायझेशन. आपल्याकडे गफलत करतात, इतिहास चुकीचा शिकवतात. कल्चर इज इफ्लोरन्स ऑफ सिव्हिलायझेशन. इफ्लोरन्स म्हणजे बहर, सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता. सभ्यता म्हणजे रानटी भटक्या अवस्थेमधून जीवन संपून, म्हणजे जीवन आमचं थांबलं भटक्या अवस्थेचं. कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी आम्ही घरदारं वस्त्या करून राहू लागलो, त्याला सिव्हिलायझेशन म्हणायचं. आणि मग त्या सिव्हिलायझेशन त्या वस्तीमध्ये राहत असताना आम्हाला भाषेची गरज पडली, भाषा निर्माण झाली. आम्हाला त्या समूहावर नियंत्रण करण्यासाठी आम्हाला राजकारणाची गरज पडली, राजा निर्माण केला. आम्हाला समाजामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत म्हणून कस्टम्स आणि परंपरा, जे काही ट्रॅडिशन्स आणि कस्टम निर्माण केल्या.
मग आम्हाला सभोवतालचे जे काही नैसर्गिक महात्मा फुले जसं म्हणतात की वीज चमकते, पूर येतो, झाडं पडतात, माणसं मरतात, आम्हाला तेव्हा समजायचं नाही. मग कुठली तरी दैवी शक्ती आहे ही, म्हणून या दैवी शक्तीची आराधना करावं लागते. मग धर्म निर्माण केला आणि मग सगळं शिक्षण हे ह्या सगळ्या गोष्टीचा राजकीय संस्था, सामाजिक संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, भाषा, देवाणघेवाण, कपडे, पेहराव, या सगळे यंत्र, शेती, ह्या सगळ्या गोष्टी मिळून संस्कृतीचा आविष्कार होत असतो. आणि या संस्कृतीच्या आविष्काराच्या घटकामध्ये सर्वात प्रभावी असा घटक कुठला असेल ते धर्म आहे. संस्कृतीचं सर्वात प्रभावी अंग कुठलं असेल ते धर्म आहे. आणि या धर्माच्याच इन्स्ट्रुमेंटचा वापर करून, याच धर्माच्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून तुम्हाला गुलाम बनवण्यात आलं आणि मग तुमची आयडेंटिटी नष्ट करण्यात आली. काय काय म्हटलं? कारण मला कमी बोला म्हणून सांगितलंय. काय काय म्हटलं? तुमची आयडेंटिटी काय? पहिल्यांदा तुम्हाला राक्षस म्हटलं. रामायणामध्ये राक्षसचा इतका चांगला वयम रक्षामा वयम यज्जामा, आम्ही जे रक्षण करतो ते राक्षस, यज्ञ करतो वयम यज्जामा, आम्ही जे यज्ञ करतो ते यज्ञ करणारे आम्ही सगळे आर्य. रक्षण करणारे वयम रक्षामा वयम यज्जामा, आम्ही रक्षण करणारे ते राक्षस. पण त्यानंतर त्यांना विद्रूप, त्याला म्हणजे चपट्या नाकाचे, वेगळ्या तोंडाचे, शिंगाचे, अशा प्रकारचे विद्रूप आणि त्यांचं अभद्र असं वर्णन. त्याच्यानंतर दैत्य, त्याच्यानंतर आसूर, त्याच्यानंतर दानव. मग मोगलांचा, मुस्लिमांचा काळ आला, त्या काळामध्ये आम्हाला रानटी, त्यानंतर आमची आयडेंटिटी जंगली, त्याच्यानंतर क्रिमिनल ट्राईब, इंग्रज आले क्रिमिनल ट्राईब, क्रिमिनल ट्राईबच्या नंतर महात्मा गांधी आले, त्याने आम्हाला गिरिजन. मग महात्मा गांधीच्या नंतर मग इंग्रजांचं सरकार वगैरे असताना त्यांनी क्रिमिनल ट्राईब म्हटलं आहे. मग भारतीय संविधान झालं, त्या शेड्यूल ट्राईब पण आदिवासीच म्हटलं आहे, त्यांनी भाषांतर चुकीचं केलं आहे, अनुवाद चुकीचा केला आहे. त्याच्यानंतर आता नवीनच प्रकाराला मूळ निवासी, आणि मग महात्मा गांधी गिरिजन म्हटलंच होतं, आम्हाला काही वादच नाही. आता आमच्या देशातलं एक मोठं संघटन आहे संघाचं, ते आम्हाला वनवासी म्हणजे मला प्रश्न पडते, आम्ही आहोत तरी कोण? सरते शेवटी आम्हाला दगड म्हणू नये या देशाने, अशी म्हणजे वैतागाने म्हणावं. मग हे सगळ्या गोष्टी करत असताना मित्रो, हे का बरं आमची आयडेंटिटी वारंवार बदलल्या जाते? का बरं चुकीचं आम्हाला सांगितलं जातं? हे समजून घेण्यासाठी मायक्रोस्कोप कोणता लागत असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर. अरे या देशामध्ये तुम्हाला तुमच्या गुलामीचे मुळं कुठे आहेत? तुमच्या शोषणाचे कारण कोणते आहेत? तुम्हाला हीन दिन म्हणून जंगलात हाकलून देऊन रानटी जंगली, कारण जयपालसिंग मुंडा म्हणायचे ना, 6000 वर्षापासून आम्हाला जंगली म्हणतात. तुम्हाला जंगली म्हणणारी व्यवस्था कुठून आली, कोण निर्माण केली? या सगळ्याचा पर्दाफाश कोण जर केला असेल, पर्दाफाश केला असेल कुठे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयडिओलॉजीने केला आहे. म्हणून आंबेडकरी चळवळीच्या पार्श्वभूमीवर, त्याच बॅकग्राऊंडवर, त्याच पृष्ठभूमीवर आम्हाला आमच्या चळवळी निर्माण करावं लागतील. आणि छोटे छोट्या मोठ्या ह्या सगळ्या आयडेंटिटीज किंवा सेपरेशन्स, इंडिव्हिज्युअलेशन्स हे आम्ही थांबवलं पाहिजे आणि एक आयडिओलॉजी घेऊन आम्ही पुढे गेलं पाहिजे. म्हणून धर्म हे निसर्ग धर्म वगैरे सोडला पाहिजे. कारण निसर्गाकडून काय आदर्श घ्याल तुम्ही? एक ठीक आहे की काय आदर्श, प्रचंड मोठे भूकंप होतात, हजारो लाखो माणसं मरतात, ते भूकंपाचा आदर्श घ्याल का? मोठे मोठे नदीला पूर येतात, तुमचे घरदारं वाहून जातात, मग ते विध्वंस तुम्ही धम्माचं तत्व, तुमच्या धर्माचं तत्व म्हणणार का? क्या प्रचंड मोठी आग लागत्या, वणव्यात तुम्ही मरता, मग ते सगळं जळून मरणं हे तुमच्या निसर्ग धर्माचं प्रिन्सिपल असेल का? काही
काहीतरी आपला विचार करायचा आणि आम्ही कसे सेपरेट आहोत असं, किंवा आम्ही कसे वेगळे आहोत. ठीक आहे, प्राचीन वगैरे आहात वगैरे त्या गोष्टी आहे, परंतु अलीकडं तर ह्याही सगळ्या गोष्टी कन्फ्यूज झाल्या, खंडित झाल्या आहे. कारण टोनी जोसेफचं एक पुस्तक आलं आहे, अर्ली इंडियन्स, आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये DNA पुरावे देऊन हे सांगितलं आहे की कोणी भारतातलं मूळ निवासी वगैरे नाही आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हुवर सुधराज म्हटलं आहे आर्य इथलेच आहे. बरेच लोक भुया उंचावल्या होत्या की बाबासाहेब कसे म्हणतात आर्य इथलेच आहे. कारण सगळे जगातले माणसं आफ्रिकेतले आहेत. आफ्रिका खंडातून युरोपात गेले, भारतात आले, आणि हे सगळ्या वेगळ्या मग कोणी लवकर आले असतील, कोणी उशिरा आले असतील, हे सगळे मायग्रंट्स आहेत. आपल्या देशात 4 प्रकारचे लोक आपण पाहतो आहे की मंगोलाईड आहे, ऑस्ट्रोलाईड आहे, निग्रोटो आहे, ऑस्ट्रोप्लोइड, सगळे असे लोक आहेत. हे या सगळ्या 4 कॅटेगरीज आहेत. यामधल्या आदिवासी सुरुवातीची असेल, अगोदरची असेल. परंतु आम्ही मूळ निवासी आहे. मूळ निवासीचा एक छोटासा मुद्दा सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. मूळ निवासी भारतासाठी लागू पडत नाही. कारण मूळ निवासीसाठी म्हणतात की युरोपामधल्या वसाहती झाल्या किंवा अमेरिकेतल्या वसाहती झाल्या, ते बाहेरून आले. अलीकडच्या काळात अमेरिकेमध्ये 13 वसाहती आहे, की युरोपातल्या काही लोकांनी बाहेरून आले. त्या रेड इंडियन, हिस्पॅशियन असेल, नेटिव्स असेल, या लोकांच्या वस्त्यामध्ये राहिले म्हणून युनोन वगैरे त्याला मूळ निवासी आणि बाहेरचा असा प्रकारचा आहे. पण इथं तसा प्रकार आर्य हे 5000 वर्षापूर्वी आले. त्यामुळं त्यांचंही वंशज किंवा त्यांचं आले असं म्हणतो की बाबासाहेब तर मात्र वेगळंच सांगतात. तर मग मित्र, थोडक्यात सांगायचं तुम्हाला खरंच विकास करायचा असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं तुम्हाला एकत्र येणं आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि तुमच्या शोषणाचे कारणं काय आहेत, तुमच्यासाठी या देशामध्ये संविधानिक तरतुदी काय आहेत किंवा त्या कशा वाढवल्या पाहिजेत. म्हणजे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मॉडर्न प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन्स, आधुनिक काळामध्ये ज्या समस्या आहेत, लोकसंख्या आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रीमलाईन वारंवार दुरुस्त्या करावं लागतात किंवा केल्या पाहिजेत. कारण आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अगोदर दलित समाजाला न्याय देण्यासाठी किंवा त्यांना सवलत देण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा त्या एक सिस्टम आहे अभ्यास करण्याची किंवा एक समस्या सोडून आहेत, त्यांनी समस्या समजून घेतल्या. त्यांनी पहिल्यांदा समस्यांचा सर्वे केला, समस्या समजून घेतल्या, त्याचे कारणं शोधले आणि त्याच्यावर सोल्युशन ब्रिटिश सरकारला सुचवलं की असं पाहिजे. आज तर आपण स्वातंत्र्य आहोत, आपलं स्वतःचं संविधान आहे, म्हणून आपल्या समस्यांचं आपण ॲनालाइज केलं पाहिजे, त्याचे रूट शोधले पाहिजेत, त्यांचे कारणं शोधले पाहिजेत. आणि फार एक मोठा मुद्दा आहे, विस्तारानं खूप बोलता येईल किंवा वेळ नाही आपल्याकडे. संविधानाच्या माध्यमातून आपले रिप्रेझेंटेटिव्ह जे असतं, आपलं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी असते, त्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळे हे आणावं लागत असतं. दुसरी बाजू की आपण समाजाचे घटक म्हणून आपल्याला त्या सगळ्या सवलती खेचून आणावं लागतात आणि संघर्ष करावा लागतो, मेहनत करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागते. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि तुमच्या हक्काचं आहे, तुमच्या अधिकाराचं आहे, मानवी अधिकाराचं आहे. कोण ते लुटून नेतं त्याच्यावरही वाच करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करूनच आम्हाला विकास करता येईल. मला वाटते आपण असं जर करू शकलो तर निश्चितच आम्ही पुढे जाऊ. परंतु हे सगळ्यासाठी सांगितलं आहे मी तुम्हाला की आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करावाच लागेल तुम्हाला. त्याने कसा विकास केला किंवा बाबासाहेबांचे आंबेडकरी चळवळ म्हणतो जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हाला घ्यावेच लागतील, फुलेंचे तुम्हाला विचार घ्यावे लागतील, ज्या शाहू महाराजांचे विचार तुम्हाला घ्यावे लागतील किंवा कबीरांचे विचार समजून घ्यावे लागतील. आणि मनामधले जुने जळमट आहेत जे तुम्हाला सुस्त ठेवतात, तुम्हाला त्या स्लॉथ प्राण्यासारखं असं धीमं करून टाकतात किंवा कंप्लेन्संट स्मग करून टाकतात की ठीक आहे एवढं आहे तेवढं ठीक आहे, आत्मसंतुष्ट बनवतात. हे तुम्हाला टाकावं लागेल. तुम्हाला पेटल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एक कविता मी लिहिली होती, त्यातलं मला आठवत नाही जास्त, म्हणजे विद्यार्थी आहेत की तुम्ही मला अंधारात ठेवू शकत नाही, कारण उजेडासाठी माझ्या शरीरातल्या
रक्ताचा कण ना कण इतका आसुसलेला आहे, तुम्ही मला अंधारात ठेवू शकत नाही. वेळ आली तर मी स्वतःला जाळून घेऊन देखील प्रकाशित होईल, पण मी प्रकाशित होईलच. अशा प्रकारची जिद्द जर तुम्हाला, जाळून गेल्याच्या अर्थामध्ये मी स्वतःची मशाल करून टाकेल, अशा प्रकारची जिद्द जर ठेवली तर निश्चितच तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. मावस्य तुमचं एक उदाहरण आहे की देर इज नथिंग हार्ड इन दिस वर्ल्ड इफ यू डेअर टू स्केल हाईट ऑफ द स्काय. तुम्ही आकाश चढून जाण्याचीच जर तयारी ठेवली तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही की मी हे करणार. जय भीम, जय बिरसा.